कीर्तनकार आणि साधू संतांबद्दल बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज कीर्तनकार संग्राम बापू भांडारे यांनी त्यांच्यावर शाई फेक केली आहे. काय सांगा? त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या विचाराचं अनुकरण या महाराष्ट्रामध्ये पुढच्या पिढीने करावं. कारण की आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला काय असे लोक की धर्माच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करतात आणि आधी अशी वाचतात जसं काय त्याला कोणी अधिकार दिला, जसं काय पोलीस कमिशनर येतो की आरोपींची गुन्हेगारांची यादी वाचतोय. त्यामुळे अशा लोकांना अशाच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे आणि याचं अनुकरण हे पुढच्या पिढीने निश्चित रूपाने करावं जो धर्माच्या विरोधात काम करत असेल. आणि बापूंनी जे केलंय ते काय स्वतःच नाही केलं, जे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत की ज्या लोकांनी भारताची अखंडता, मग पंढरीचा पांडुरंग असेल किंवा प्रभू रामचंद्र असतील, यांची भगव्या पताकासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं. लग्न नाही केलं, कुटुंब नाही, काही नाही. आणि अशा लोकांच्या विरोधात कोणतरी उठतं, कोणतरी पक्षाचा व्यक्ती उठतो की तो काय आहे काय नाही त्याची ग्रामपंचायतची लायकी नसती, पण तो प्रसिद्धीच्या झोतात येण्याकरता काहीतरी मोठ्या साधू संतांचे नावं घेतो. त्याला ह्याच्यापेक्षाही वाईट करणं गरजेचं आहे. विकास गलांडेंनी म्हटले की त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि गुंड प्रवृत्तीचे ते म्हटले की ते बंदुका पण घेऊन आले होते आणि मला जीवे ठार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. नाही, कसं आहे पाहता, मुळात त्याच्यावरतीच पहिला गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. पोलिसांनी ते केलं नाही, म्हणून पोलिसांनी न केल्यामुळं बापूला लोकशाही मार्गाने बापूने केलंय. बापूच्या त्यात कुठं काही काही वेगळं काही केलं अशातला भाग नाही. बापूच्या मुखातनं, कारण ते हरिभक्त पारायण आहेत, त्याच्या मुखातनं काही वेगळं वाकडं काही निघालं नाही. त्यांनी फक्त त्याचा निषेध केला एवढं, त्यांनी बाकी काही केलं नाही. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला पहिली अटक झाली पाहिजे.